काही अज्ञात सभासदांनी रात्रीत बदललाय। राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा नवीन फलक कारखान्याच्या कमानीवर लावण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या यंदा धुराडा पेटू देणार नाही असा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना इशारा दिला होता आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर येतोय। तर गेल्या काही दिवसांपासून पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष सांगलीमध्ये पाहायला मिळतोय आणि पडळकरांनी कारखान्याचा धुराडा यावेळी पेटू देणार नाही असा इशारा गेल्याच आठवड्यामध्ये दिला होता आणि त्यानंतर कारखान्याचा फलकच बदलण्याचा प्रकार समोर आलाय। मात्र हा फलक नेमका कोणी बदललेला आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्या संघर्षानंतर हा नवीन प्रकार जतमधल्या राजाराम बापू साखर कारखान्याच्या बाबतीत समोर येतोय। काही अज्ञात सभासदांनी हा फलक बदलल्याचंही समोर येतंय। रात्रीतच कारखान्याचं अशा प्रकारे फलक का बदलला हे मात्र अजूनही स्पष्ट नाहीये। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा। तेव्हा हिंदुस्तान भेटे।